या सगळ्या गल्ल्या जातात त्या म्हणजे वॉर्ड क्रमांक 155 मधून निवडून आलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार आणि आता सभागृहात दिसणाऱ्या नगरसेविका त्या म्हणजे स्नेहल शिवकर। तर त्यांच्या घरी आपण आज त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलेलो। अगदी सामान्य कुटुंबातून येऊन थेट जे ते एक मोठं आव्हान, कारण की या ठिकाणी माजी नगरसेवक यांनी ठाकरेंच्या शिवसेना सोडली आणि भाजपात प्रवेश केला आणि भाजपाच्या तिकिटावर जे ते त्यांनी निवडणूक लढवली, पण थेट त्यांचा पराभव केलेला। आणि ही सगळी मंडळी जे ती अत्यंत सामान्य कुटुंबातून आणि या सामान्य कुटुंबाला जे आता नगरसेवक जो तो मिळालेला आपल्याला पाहायला मिळतात। स्नेहल शिवकर या ठिकाणी, त्यांचे पती विष्णू शिवकर या ठिकाणी, आणि इथले जे महत्वाचे नेते आहेत ते म्हणजे महेंद्र नागटे सुद्धा आहेत। आपण या सगळ्या कुटुंबाशी गप्पा मारणार आहोत। सगळ्यांनी बसूया, आपण गप्पा मारूयात की ताई, खरं तर आम्ही तुमचा एरिया, तुमचं घर, सगळा परिसर पाहत इथपर्यंत आलेलो। अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन आता थेट नगरसेविका, काय भावना आहेत? जय महाराष्ट्र। भावना म्हणजे अशा आहेत की आनंद पण आहे आणि तो आनंद एवढा आहे की शब्दात व्यक्त करता येत नाही। पण मी तर माझं भाग्य समजते की उद्धव साहेबांनी एक सर्वसाधारण गृहिणी म्हणून मला एक संधी दिली आहे। ते माझे एक खरंच मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की एक सर्वसाधारण गृहिणीला साहेबांनी ही संधी म्हणजे देतील कधी, पण खरंच माझ्या मिस्टरांच्या योगदानामुळे ही संधी मला मिळाली आहे आणि जे माझे वरिष्ठ आहेत त्यांच्या मेहनतीमुळे आणि बाकी सगळ्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे ही मला एक संधी मिळाली आहे। यंदाच्या संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेविकांची संख्या जरा जास्तच आहे, तुमच्याही पक्षातून जास्तच निवडून आलेला। महिला म्हणून पुढे येणं आणि त्याच्यातही आपण एका समाजातून त्याचं नेतृत्व करत पुढे येणं, याबद्दल तुमची काय मत आहे? समाजातून एक पुढे येऊन त्याचं नेतृत्व करणं म्हणजे माझ्यासाठी एक थोडं नवीनच हे आहे। पण बघायला गेलं तर आपल्याला जर समाजाचं जर आता आपल्याला भवितव्य करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक गृहिणी म्हणून आपण तर सगळी कार्य करतच असतो, पण आता समाजासाठी बोलायचं गेलं तर आपल्याला ती एक संधी भेटलीच आहे, तर त्या संधीचं सोनं करण्यात आपल्याला काय अवघड आहे आणि ते करण्याइतपत मी योग्य आहे आणि सक्षम आहे। या ठिकाणी 2 नंबरची जी उमेदवार होती ती वंचित बहुजन आघाडीकडून ज्योती वाघमारे ह्या 2 नंबरला होत्या। आम्हाला असं कळलंय की त्या तुमच्या मैत्रीण सुद्धा राहिलेल्या आहेत, तुमच्या आधीपासून त्यांच्यासोबत चांगले संबंध, त्यामुळे आपल्या मैत्रिणी सोबतच ह्या संपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात उतरताना काय भावना होत्या? भावना अशा होत्या की ती पण एक म्हणजे तिची पण मेहनत खूप होती ह्या गोष्टीला आणि आमची मेहनत अहोरात्र होतीच, पण कुठेतरी एक थोडं हे पण वाटतंय की नाही त्यांनी पण मेहनत केलेली यशाला यावी। पण ते कसं आहे, शेवटी संधी कोणाला एकालाच भेटते आणि शेवटी ती संधी माझ्या पदरी पडली। पण मला एक थोडं तिच्यासाठी एक थोडं दुःख आहे की आज नाही तर उद्या तिला एक संधी अजून दुसऱ्या ह्याच्यातून भेटावी अशी मला वाटते। पती विष्णू आपल्यासोबत आहेत, तू नेमका काय करतो आणि मग आता बायको नगरसेविका झालेली आहे, पुढे काय नियोजन असणार आहे? मी रिक्षा ड्रायव्हर आहे आणि छोटा मोठा मंडप डेकोरेटर आहे आणि साहेबांच्या आशीर्वादाने आपल्या विभागात जसं सुमननगर विभाग आहे, समर्थनगर आहे, लालडोंगर या विभागात समाजसेवेचं कार्य करत असतो। साहेब जसे अहोरात्र धावत असतात, सायन हॉस्पिटल असो, पॉलिटिशियन असो किंवा इतर शिक्षणाच्या बाबतीत असो, ते साहेब धावत असतात। त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी असे कार्य करत असतो किंवा इकडं काही इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी आली तर माझी पहिला रिक्षा काढतो आणि मी जातो। रात्रीसुद्धा प्रथम धावतो, साहेबांचे मार्गदर्शन मौलाचे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाने चालतो। आणि पुढचं नियोजन म्हटलं तर आता लोकांची सेवा तर करतो, समाजसेवा, तर अजून मला भर भेटली आणि पाठिंबा भेटला माझ्या सौभाग्यवतीच्या रूपात। खरं तर आपल्या रिक्षाने तू अनेकांची सेवा करतो असं तू म्हटलेलं आहे, पण इथे ज्यावेळेस राजकारण झालं त्यावेळेस तुझी भावना काय होती? कारण की थेट तिकिटासाठी फोन आला असावा आणि त्याच्यानंतर मग तुझ्या भावना काय होत्या? माझ्या भावना तर खूप अत्यंत एकदम आनंददायी पण होते आणि दुःखदायी पण होते, कारण आमचे नागटे साहेबांनी मला पुढं केलं, त्यांचं सर्व कर्तव्य, आणि आमचे शाखाप्रमुख अशोक गोविंद वीर साहेब हेही होते। आणि भावना अशा होत्या की आनंदीमय वातावरण होतं, या सर्वांच्या म्हणजे कुटुंबाचं तर होतंच वातावरण आनंदीमय, मित्रांचं सुद्धा होतं। एक सामान्य कार्यकर्त्याला तिकीट भेटलं हे लाख मोलाची गोष्ट आहे आणि सर्व म्हणजे जे रहिवासी आहेत ते अत्यंत खुश होते की सर्वांचे वाहवा शिवसेनेने कुठल्या तरी सामान्य कार्यकर्त्याला दिलाय, उद्धव साहेबांनी कुठल्या तरी सामान्य कार्यकर्त्याला दिलाय, याचा अभिमान वाटला त्यांना।
सोबत खरं तर त्यांचे सासू सासरे सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. सून नगरसेविका झालेली आहे, तुमचं पहिलं मत काय, काय भावना आहेत, मुलाची बायको आणि त्याच्यानंतर थेट नगरसेविका? काय आहे, पहिलं तर नाट्य साहेबांचा आशीर्वाद घेऊन तिला सीट भेटले. माझ्या मुलांनी सगळं, आता तो उपशाखा प्रमुख आहे आणि इथल्या पुऱ्या नगरातून नाट्यसाहेबांचा साथ घेऊन तो पुऱ्या नगराची सेवा करतोय. ते रात्र असो दिवस असो काही असो. आणि त्याला त्याच्या पत्नीला तिकीट भेटली, माझ्या सुनेला तिकीट भेटली आणि ते आता निवडून आलेली आहे. आता दोघे मिळून हे सगळं आपल्या नगराची, लालडोंगर असो, दत्तनगर असो, समर्थनगर असो, चिखलवाडी असो, काही कोणाची अडचण असली ते करतील दोघे जण. त्याच्या साथीला आमची नवीन पिढा, गोविंदा पथक, महिला गोविंदा पथक, हे सगळे त्याच्या साथीला आहेत. सगळे त्याचं ऐकतात. त्यांनी जर सांगितलं की बाबा इथं असं काम करायचं आहे, तिथं काम तो कोण नाही बोलत नाही. आणि नाट्यसाहेबांची तर पूर्ण साथच आहे इकडे. पुन्हा तुमच्याकडे येतो. हे सगळं कुटुंब आजही भक्कमपणे, तसंच या संपूर्ण मुलाखतीत सुद्धा पाठीशी उभं आहे. या कुटुंबाला घेऊन आणि संपूर्ण वॉर्डाच्या कुटुंबाला घेऊन आता काय नियोजन असतं? कुटुंब तर माझ्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार आणि आहेच, कारण त्याने अजूनपर्यंत मला जी साथ दिली आहे ती एवढी लाख मोलाची आहे की शब्दात व्यक्त करणं हे माझ्यासाठी म्हणजे शब्द नाही आहेत कुठेतरी त्यासाठी. कारण त्यांनी आजपर्यंत एवढी साथ दिली आहे की सांगू शकत नाही. आणि आता माझी सध्या तर असं हे आहे की 1 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलीला सांभाळून मी माझा जो आजचा हा प्रचाराचा जो सगळा प्रवास होता तो एवढा ह्याने निष्पर केलाय की सगळ्या कुटुंबाची त्यासाठी साथ होती मला. आणि आपला पूर्ण बघाल तर नगराचा विकास तर मी हे माझ्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कुटुंबाच्या सोबतीने तो कसाही असो, अवघड असो किंवा सोपा असो, तो मी पूर्णपणे पार पाडेन. काही राजकीय प्रश्न मला विचारायचे आहेत. महेंद्र नाट्य तुमचं सगळेच लोक नावं घेतात आहेत. खरं तर ह्या ठिकाणी या आधी सुद्धा शिवसेनेचा नगरसेवक राहिला होता. शिवसेनेत 2022ला शिवसेनेत 2 शिवसेना झाल्या, पण नगरसेवक जो आहे तो तुमच्यासोबत राहिला होता. पण अगदी शेवटच्या क्षणी तो नगरसेवक भाजपमध्ये गेला आणि मग थेट भाजप पक्षाचं आव्हान होतं. तुम्ही या ठिकाणी संघटक म्हणून संपूर्ण गोष्टी पाहत होत्या, कसं आव्हान पेललं आणि मग एकंदरीत त्यावेळेचं सगळं चित्र कसं होतं? पहिली गोष्ट म्हणजे आज 33 वर्ष झालेले आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती होती 33 वर्षापूर्वी. 5 टर्म इथे नगरसेवक भाजपचा होता. त्याच्यानंतर गेल्या वेळी 2017ला आमची युती तुटली. युती तुटल्यानंतर शिवसेना ही एकटी लढायला तयार झाली आणि त्यावेळेला आमच्या इथे आमचे जे माजी नगरसेवक होते ते भारतीय रिपब्लिकन पक्षामध्ये होते. त्याच्यानंतर ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसमधून ते अर्जुन डांगळे गटामध्ये गेले आणि अर्जुन डांगळे गटातून एक सीट घेतली, ती आमच्या वॉर्डाची घेतली. पण त्यांनी जी लढाई करायची होती ती धनुष्यबाणावरती केली. म्हणजे अर्थात ते अर्जुन डांगळे गटाचे म्हणून उमेदवार होते, पण शिवसेनेच्या धनुष्यबाणावर ते लढले आणि आम्ही सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने निवडून आणून दिलं. आणि त्याच्यामुळे या वेळेला मी काय बोललो, गेल्या वेळी आपण एका दुसऱ्या पक्षाच्या लोकांना पण आपण निवडून दिलं, तर या वेळेला मी अशी प्रामाणिक आणि प्रांजळ मत साहेबांकडे मागितलं की साहेब बघा, आता प्रत्येक वेळी आम्ही लोकांनी 25 वर्ष ते घालवली आणि हा शिवसेनेचा एक खूप मोठा बालेकिल्ला आहे आणि तो आम्ही अजूनपर्यंत सांभाळून ठेवलेला आहे. आणि साहेबांना आम्ही हे सांगितलं की बोललो साहेब असं असं आम्हाला एक टाइम बोललो, एक कोणीही शिवसैनिक, मी असं बोलत नाही की मलाच द्या किंवा ह्यालाच द्या. SC वॉर्ड झाला होता, आमच्याकडे 3 उमेदवार होता. एक म्हणजे मनीषा मोकल, 2 महिला शाखा प्रमुख होते, एक शाखा समन्वय राकेश बनसोडे यांची मिसेस होती प्रियंका बनसोडे आणि तिसरी म्हणजे विष्णू शिवकर. असे 3 उमेदवार आमचे होते. पण आम्ही बोललो आम्हाला कोणीही द्या. साहेबांना सांगितलं, मी बोललो नाही की बाबा विष्णू द्या किंवा राकेश द्या किंवा मनीषा मोकल द्या, कोणीही द्या, पण एका कुठल्याही सर्वसाधारण शिवसैनिकाला द्या. ती तिकीट काढून आणून द्यायची जुमेदारी आमची आणि ती सीट आम्ही काढून दिलेली आहे. आमच्याशी बोलण्यासाठी तर आपण जर पाहिलं ते संपूर्ण शिवकर कुटुंब ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि अत्यंत सर्वसामान्य घरातून येऊन, म्हणजे विष्णू तर स्वतः रिक्षा चालून समाजसेवा करतो असं त्यांनी म्हटलेलं आणि आता जोडीला बायको नगरसेवक असणार आहे. त्यामुळे नक्कीच आशा आहे की इथल्या संपूर्ण वॉर्डाचा विकास होईल. त्यामुळे पुढचा प्रवास कसा असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल संगारेसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.